फिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्त सुरांच्या लाटेवरून साध ऐकुनी होई राधाजी बावरी हरीची राधाजी बावरी राधाजी बावरी हरीची राधाजी बावरी. आवडतं ना गाणं? आता सगळे गाऊया आपण. तुम्ही सगळे माझ्यावर का? मला पण छान. हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना चिंब चिंब देहावरुनी श्रावण धारा झरताना आदरवणारा गंध मातीचा मनास बिलगुन जाई उन्हाळ वारा घुस प्रीतीचे कानी सांगून जाई त्या सप्त सुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधाजी. क्या बात है, म्हणून नाही हरीची राधाजी बावरी. क्या बात. आज इथे आतरुतळी सूर रेणुसे खुणावती तुझ सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती हे स्वप्न असे की सत्य घडावे राधा हरकुल जाई हा चंद्र चांदणी ढगा आडुनी प्रेम तयाचे पाही त्या सप्त सुराच्या गाठीवरुनी साध ऐकुनी हरीची राधाजी बावरी राधाजी बावरी हरीची राधाजी बावरी. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्यान जर फिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्यान जर फिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्त सुराच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई बावरी हरीची राधाजी बावरी राधाजी बावरी हरीची राधाजी बावरी राधाजी बावरी हरीची राधाजी बावरी राधाजी बावरी हरीची राधाजी बावरी. धन्यवाद सर. आमच्या विनंती 2-3 मार्कांचे फरक म्हणजे जास्त काही मोठा डिफरन्स नाहीये. उत्तेजनाचा मी 2 सांगितले, मी 3 काढले. आणि बेसिकली गाणं म्हणजे ताल सूर लय. तर ज्यांची गाणी सगळ्यांची गाणी छान झाली पण
कसं प्रत्येक तो दिवस असतो, कधी वेळ असते, कधी कधी परफॉर्मन्स चांगला होत नाही, कधी कधी खूप अडचणी असतात, कधी कधी आपला आवाज लागत नाही, कधी कधी सूर लागत नाही, असं पण होऊ शकतं. त्यामुळे त्यावेळेचा जो परफॉर्मन्स आहे तो तिकडे जज केला जातो. त्यामुळे समजा तुम्हाला असं वाटत असेल कोणाचा म्हणजे नंबर नाही आला तर तुम्ही नाराज न होता पुढच्या तयारीला लागा. आणि मेन गाणं थोडंसं आधीच ट्रॅक गायचं नाही, आधी पहिलं गाणं जे गायचं तुम्हाला ते खूप ऐकायचं. आता तुम्ही गाणं शिकत नाही, गाणं जे शिकतात त्यांना टेक्निकली माहीत असतं. आता जे गाणं शिकताना मी असं सजेस्ट करतो की गाणं कमीत कमी 100 वेळा आहे, फक्त ऐकायचं. तर ऐकल्यानंतर ते ऑटोमॅटिक तुमच्या गाणं भिनता, तर तुम्हाला वेगळी मेहनत घ्यावी लागेल. गाणं पाठ पण तुमचं. तर ते गाणं थोडं कठीण असेल तर ते गाणं तुम्ही प्रॉपर लिहून काढा बरी व्यवस्थित. ते जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हा तुम्हाला ते गाण्यातले बारकावे कळतात. हा इकडे हा शब्द असा म्हटलाय, ही हा आलाप असा म्हटलाय, ते तुम्हाला कळलं. एकदा ते गाणं तुम्ही कळून प्यायलात ना मग ट्रॅक मध्ये हात घालायचा. आधीच तुम्ही काय करता, ट्रॅक वर गायला लागतं. त्यामुळे मग ते तुम्हाला बारकावे तुमच्या चुका तुम्हाला म्हणजे कोणी सांगत नाही ना, त्यामुळे आपल्याला तुम्हाला असं वाटतं की अरे आपण आपलं मस्त होतं. आणि तेच गाणं तुम्ही रेकॉर्ड करा तुमचं आणि मग ओरिजिनल गाण्याशी कम्पेअर करा. आणि अजून सांगायचं आहे की गाणं बघून नाही गायचं कधीच. मी आता कुठे बघून गायलं म्हणजे ट्रॅक वर्ड टू वर्ड असं मग आपण काय होतं मोबाईलमध्येच आपण राहतो, तर तुमचं ऑडियन्सकडे लक्षच जात नाही, गाणं प्रेझेंटेशनकडे नाही लक्ष जात. परत गाण्याचा जो भाव आहे तो तुम्हाला प्रॉपर हे करता येत नाही, म्हणजे कॅच करता येत नाही. हा एक गदा मुद्दा आहे की गाणं तुमचं म्हणजे असंच तुम्ही राहता म्हणजे नजर अटी दुर्घटना घटी असा भाग असतो, बरोबर ना. त्यामुळे गाणं बघ MP3 आता मी त्याला MP3 पाठवतो, मी व्हिडिओ नाही पाठवतो, ऑडिओ फाईल पाठवतो. ऑडिओ फाईलवर प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचं अजून आउटपुट चांगलं. आणि गाणं ऐकून गायलं ताल आणि सूर सगळ्यांना दिलेलंच असतं. ज्याला बोलता येतं त्याला गाता येतं, ज्याला चालता येतं तो तालातच चालतो ना. आपण असं मी एक पाऊल पुढे टाकला मग असं चालतो मी. सगळेजण एका प्रत्येक पाऊल बघा सेम डिस्टन्सने, म्हणजे तुमच्या अंगात ताल पण आहे सूर पण आहे. पण काय काय लोकांना तर तो सेन्स देवाने गॉड गिफ्ट असतं की म्युझिकचा सूर चांगला, गळा चांगला आहे, आवाज चांगला आहे, तो प्लस पॉईंट असतो काय. पण प्रत्येक जण गाऊ शकतो, पण तुम्ही अभ्यास करून थोडासा प्रयत्न केला तर छान होईल. बाकी तुम्ही सगळे छान गायला, पण हे नाराज होऊ नये की मला मिळालं नाही बघतो. सगळ्यांचा परफॉर्मन्स त्याच्या वेळेला चांगला झाला, पण मी ओव्हरऑल 43 परफॉर्मन्स झाले त्यापैकी मी म्हणजे त्यांना सगळ्यांचे मार्क्स कम्पेअर करून करून सगळे नंबर काढले असतात. त्यामुळे सर्वांचा आभार. बोलवलं उत्तेजना सरांनी जसं सांगितलं की नंबर दिला तर तो का दिला काय ना नंबर हे बघा. का दिला ते सगळं मी प्रत्येक परफॉर्मन्सचं तुमच्याकडे मी लिहून ठेवलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. तुमचे प्रत्येक मायनस पॉईंट्स आहेत, ते प्लस पॉईंट्स आहेत पण लिहिले. तुम्हाला कोणाला किती नंबर कसा दिला ते तुम्हाला त्यात कळेल. तर प्रत्येकाचं मी सांगत बसत नाही. नंबर कुठल्या ह्याच्यावर दिला, गाणं सुरात यायला पाहिजे, गाणं बरोबर तालात यायला पाहिजे, तुमचं प्रेझेंटेशन, गाणं नुसतं असं नुसतं बघून गाणं सादर करताना तुमचे शब्दोच्चार, मराठी आहे ना हा कार्यक्रम, मराठी भाषा, तर शब्दोच्चाराला पण महत्व, तर त्याला शब्दोच्चारांना महत्व दिले. परत सुराला आणि तालाला जास्त, कारण शेवटी गाण्याची स्पर्धा आहे, त्या धडा वाचण्याची स्पर्धा नाही. त्यामुळे जे ज्यांचं खूप चांगलं सुरात झालेलं आहे गाणं, तालात झालेलं आहे, छान त्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल पडलेला आहे, त्यांना मी नंबर मार्क्स दिले. त्यांच्या मार्कनुसार क्रमांक काढले.
त्यामुळे प्रत्येकाचं तुम्ही बघू शकता, मी लिहिलेलं आहे सगळं 43 लोकांचं व्यवस्थित नका लिहून ठेवलं. म्हणजे असं नको व्हायला की मला नंबर का नाही दिला. तुम्ही चेक करू शकता, आत्ता पण जाऊन तुम्ही चेक करू शकता. नाही काय होतं, मला अनुभव आहे जजिंगचा अनुभव. नंतर मग मला काय काय लोक इतर आता कॉलेजेसमध्ये जातो जजिंग करायला किंवा इंटर कॉलेज कॉम्पिटिशन असतं तेव्हा कॉलेजमधून फोन येतो, आमच्या कॉलेजला नंबर काय नाही मिळाला. मग त्यावेळेला नाही तसं नाही, म्हणजे त्यामुळे नाही म्हणजे फेअर असावं की बाबा हे आहे असं, हा क्रायटेरिया आहे, याच्यावर बक्षिसं दिलेली आहेत, हे मायनस पॉईंट आहे, ते प्लस पॉईंट आहे, जेणेकरून तुम्हाला पण काय तयारी करायची पुढे ते हवं असेल तर तुम्ही बघू शकता. तिकडे सगळ्यांचं मायनस पॉईंट प्लस पॉईंट लिहिलेले आहे. जर काही इन्स्ट्रक्शन येतील त्याच्यावर काम करत पुढच्या वर्षी कसा नंबर मिळवता येईल याची नक्कीच ते काळजी घेतात. कोणी सुरुवातीला नाराज होतात पण तो विसरून जातात. पहिल्यांदा सर्वात पहिली गोष्ट ना बघा, आता तुमचं असं वय आहे की ज्याच्यात तुम्ही आता गाणं कुठे शिकायला जाणार आणि काय, पण तुम्हाला जी गाणी आवडतात ना ती एकदम ऐकून मनापासून ऐकायची. मी तर मला एखादं गाणं बसवून मला तर माझं प्रोफेशनच आहे, मी गाणं जगतो. त्यामुळे मला एखादं गाणं बसवायचं असेल तर मी लूप लावून ठेवतो घरचे माझं वैतात घरी काय सारखं एकच गाणं ऐकतो, पण ते गाणं मला बसवायचं असतं, प्रेझेंट करायचं असतं. त्याच्यातले बारीक बारीक गोष्टी कमीत कमी 100 वेळा ते गाणं ऐकलं जातं. एखादं गाणं बसवायचं असेल त्यात त्या गाण्याचं गायकी पण आहे. गायकी नुसतं गाणं बसवायचं नाही, गळ्याचा रियाज पण असतो आमचा वेगवेगळं. ते सगळं इकडे सांगत तर भरपूर वेळ जाईल. पण तुम्हाला एक कानमंत्र म्हणण्यापेक्षा एक तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुम्ही गाणं खूप वेळा ऐका आणि त्याने कसे शब्दोच्चार केले, एखादी ओळ कशी गायली, किती भाव त्यात उतलाय, काय कुठे सॉफ्ट गायलंय, कुठे हार्श गायलंय. आता मगाचं पहिलं गाणं मी हार्श गायलो, त्याचं गाण्याचं जॉनरच तसा होता. दुसरं गाणं गोड होतं राधाई भाऊ, त्याला मी आवाज कसा लावला. ह्या सगळ्या टेक्निकली गोष्टी तुम्ही स्वतःहून एक्सपेरिमेंट करू शकता ना घरी. तुम्हाला जर छान अजून गायचं पण वरवरची प्रॅक्टिस नाही करायची, तर एखादं आपल्याला करायचं तर तुम्ही त्यात घुसून जा आणि प्रॅक्टिस करा. पण आधी ट्रॅकला हात लावू नका, आधी गाणं व्यवस्थित तुमचं बसवा ताला सुरात. असं विदाऊट ट्रॅक तुम्हाला म्हणता आलं पाहिजे आणि समोरच्याला एक छान वाटलं पाहिजे. कुठलंही गाणं घे विदाऊट ट्रॅक, ताल आणि सूर. ताल आपल्या डोक्यात असतो, हा ताल आहे बरोबर. आता कुठलंही गाणं घेऊया आपण, कुठलं एखादं गाणं सांगा मला. हा बघा, रंगात रंग तो श्याम रंग, हे माझ्या डोक्यात चालू आहे. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर वीर सुरात. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर वीर फिरते. कुठे श्वास घेतलाय, आता मी श्वास मला तिकडे पूर्ण फ्रेज म्हणायचे, मला मोठा श्वास घ्यायचा. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. पूर्ण फ्रेज एका श्वासात म्हटले. हे पण आमचं मार्किंग असतं, कुठे श्वास घेतलाय काय. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता सगळं सांगितलं तर तुम्हाला इथे वेळ जाईल भरपूर, पण सोपी गोष्ट सांगतोय. तालात सुरात असंच तुमचं गाणं छान तुम्हाला ऐकायला छान वाटलं पाहिजे, तुमच्या घरच्यांना ऐकायला हा मस्त तुझा आवाज छान लागेल. नंतर मग तुम्ही ट्रॅकवर प्रॅक्टिस करा. नंतर आधी सगळं काय करणार आहे, मला ट्रॅक मिळाला, सगळ्यांना तर इझी झालं. युट्यूबला टाईप केलं गाण्याचं नाव आणि कराओके टाईप केलं की तुम्हाला ट्रॅक 3-4 ट्रॅक तर ऐकता येतं. मग तुम्हाला अरे हाय मस्त, मग मी याच्यावर गाय. आधी गाऊ नका, आधी ते गाणं नुसतं बसवा, मग ट्रॅकवर घ्या, मग तुमचं अजून छान होईल. थँक्यू. धन्यवाद सर. सर तुमच्या ओके, तर उत्तेजनार्थ कमलेश जंगम, श्रीधर मोहिते, आशिष महारेश्वर. सरांनी विशेष सांगितलं यांच्याविषयी की यांचा आवाज छान लागलेला, सुंदर गात होते, पण ते गाणं मध्येच थांबलं. खरंच तुमचा छान लागलेला आवाज. पुढे तृतीय पारितोषिक
मिलिंद चव्हाण, द्वितीय सुषमा साळुंखे आणि प्रथम सतीश घाडी. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सरांचे आभार, धन्यवाद. हा कार्यक्रम इथे संपल्याची जाहीर करतो आणि पुन्हा आपण भेटूया 27 तारखेला. धन्यवाद.